सम्यक न्यूज। जय भीम। मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड। आज प्रभाग क्रमांक 18 मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या युती प्रचारार्थ सुजातदादा आंबेडकर यांची या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आली। लोकांचा त्यांच्यासोबत आमचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार रवींद्र चव्हाण साहेब हे सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे प्रभागामध्ये त्यांनी पदयात्रा काढली। विशेष करून तरुण मुलांमध्ये सुजातदादाबद्दल खास आकर्षण आहे आणि एक झुंबड अशी पडली होती। महिलांनी जागोजाग त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून त्यांची आरती केली आणि भरभरून असा काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद दिला। आणि सुजितदादांनी सुद्धा सर्व लोकांना आवाहन केलं की प्रभाग क्रमांक 18 जे काँग्रेसचे 4 उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा आणि काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे नांदेड जिल्ह्यातील सर्व उमेदवार निवडून द्या आणि महापालिकेवर काँग्रेसचा आणि सर्व वंचितचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झाले। आमचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, सर्व वार्डातील महिला यांनी सर्वांनी जो आशीर्वाद दिला, प्रेम दिलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। नाही, गेल्या 5 वर्षामध्ये आमच्या वार्डामध्ये फक्त 2 वर्षामध्ये कोरोनामध्ये विकास झाला नाही, परंतु विकास हा बऱ्यापैकी झालेला आहे आणि उर्वरित विकास सुद्धा आम्ही जोमाने करू। येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे काही राहिलेली कामं आहेत ते आम्ही नेटाने करू। आपलं अमृत 2 मध्ये ड्रेनेजचे आणि वॉटर सप्लायचे सर्व काम चालू आहेत आणि नाल्याचा जो बॅकवॉटरचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये आमचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी त्या नाल्याची उंची वाढवण्याच्या संदर्भामध्ये प्रस्ताव दिल्लीला दाखल केलेला आहे। तो लवकरच मंजूर होईल आणि जी नेहमीची या ठिकाणची बॅकवॉटरची पाण्याची जी समस्या आहे ती मोठ्या प्रमाणात दूर होईल। आमच्या सोबत अनुसूचित जाती महिलांमध्ये आमची भाऊजे ज्योत्स्ना राजू गोडबोले, त्यानंतर ओबीसी पुरुष मध्ये मदर शोएब हुसेन आणि लेडीज ओपन मध्ये फहीमबाई यांची पत्नी मायजा बिन फहीम आणि ड मध्ये ओपन पुरुष मध्ये मोहसिन खान असे 4 उमेदवार आहेत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे, कारण हा प्रभाग गिरणी कामगारांचा आहे। गेल्या 40 ते 50 वर्षापासून या ठिकाणी नेहमी काँग्रेसच आलेली आहे। जरी नेते कोणते इकडे तिकडे गेले तरी परंतु जनतेवर काही या ठिकाणी परिणाम झालेला नाही आणि निश्चितच या ठिकाणची जनता काँग्रेस सोबत आहे। पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह। बातमी पाहण्यासाठी YouTube वर सबस्क्राईब करा।